आपण आहिरे दादांच्या शेतात आहोत आणि देवीदास दादा आपल्याला सांगतायत की इथं वेगळं काय आहे. ही दिसतीये तुम्हाला ही डाळिंबाची शेती आहे, फळधारणा झालेली आहे, पण इथे जे हे वर दिसतंय हे वेगळ्याच पद्धतीने, म्हणजे आम्ही मालेगावात बरंच फिरतोय आणि खूप साऱ्या डाळिंबाच्या बागा बघतोय, पण हा प्रकार आम्हाला पहिल्यांदा दिसलाय की इथं हे एक पांढरा आच्छादन हे या सगळ्या झाडांवर लावलेलं आहे. दादा काय आहे हे आणि हे कशासाठी वापरतात? मॅडम, आजच्या तारखेला शेतकऱ्याच्या दृष्टीने डाळिंब हे खरोखर परीस आहे, परंतु त्याचं क्रॉप काढणं खूपच जिकरीचं झालेलं आहे. मग त्याला सगळ्यात सोपं सीझन म्हणजे उन्हाळी बहार आपण ज्याला म्हणतो तो सोपा जातोय. त्याच्याने आपले पेस्टिसाइडचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचतो. पण उन्हाळ्यात सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असतो पाण्याचा शॉर्टेज आणि अतिरिक्त टेम्परेचर. अतिरिक्त टेम्परेचरमुळे होतं काय की फळाची जी स्किन आहे ती बर्न होते, त्याला आपण सनबर्न म्हणतो. तर सनबर्नचा त्रास होऊ नये याच्यासाठी हे क्रॉप कव्हर खूप महत्वाचं आहे. क्रॉप कव्हर मुळे टेम्परेचर मेंटेन होतं आणि जे डायरेक्ट सनलाइट याच्यावर पडतं फ्रूटवर ते क्रॉप कव्हर मुळे कव्हर केलं जातं. त्याच्यामुळे फ्रूटची जी क्वालिटी आहे ती अत्यंत छान बनते आणि साहजिकच मार्केटला रेट आपल्याला हा फरक जाणवतोय की आपण याच्या बाहेर होतो उन्हाची तीव्रता जास्त वाटत होती आणि आत उभं होतं आता उन्हाची तीव्रता सुद्धा आपल्याला ही कमी जाणवते. याचा झाडांवर पण काही चांगला परिणाम होतो साहजिकच मॅडम. जो ग्रीननेसपणा जो आहे झाडाचा तो आपल्याला पाहायला मिळतो. एरवी उन्हाळ्यात झाडात पिवळसरपणा जास्त दिसतोय, परंतु क्रॉप कव्हर असल्यामुळे झाडाची ग्रोथ, फळाची ग्रोथ आणि फळाची क्वालिटी सगळ्याच गोष्टींवर येस मॅडम. पाणी धरण्याची क्षमता ही सुद्धा, पाण्याची मोठी बचत होते आपली, त्यामुळे बचत होते. एकंदरीतच हे जे नवनवीन प्रयोग होत आहेत आणि शेतकरी ते आत्मसात करतायत, याच्यामुळे या पद्धतीत बदल होतोय. ही पद्धत आवश्यक पण आहे की कारण की जसं आपण मग म्हणालो की क्लायमेट चेंज हे आपल्या हातात नाहीये. आज क्लायमेट चेंजचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि ऍग्रीकल्चरला त्याचा मोठा फटका बसलेला आहे. आणि कधी उन्हाची तीव्रता वाढेल आणि कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. आजच घ्या मॅडम, सकाळी गारठा होता, आज प्रचंड ऊन आहे. आणि हे जे क्लायमेट चेंजचा फिनॉमिना आहे त्याच्यापासून वाचण्यासाठी, त्याच्यापासून आपलं उत्पादन वाचवण्यासाठी म्हणून नवनवीन प्रयोग होत आहेत आणि शेतकरी ते आत्मसात होत आहेत. हे खर्चिक आहे? हो, खर्चिक आहे मॅडम. ऍक्च्युअली त्याला एक फाउंडेशन लागतं, परंतु आज बहार तयार आहे, डाळिंबाला रेट चांगले आहेत. मग शेतकरीने आता ते फाउंडेशन तयार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा डायरेक्ट आच्छादन केलेलं आहे. वास्तविक त्याचं प्रॉपर जे स्ट्रक्चर असतं ते झाडापासून 5 फूट तो पेपर वर पाहिजे, पण आज तो झाडाला टेकलेला आहे, पण त्याचं बेनिफिट नक्कीच मिळणार आहे. हो, खर्चिक आहे, परंतु तो खर्च त्या अँगल्स उभे करून वर करावं लागेल. हे परत वापरता येतं? हो, रियूज आहे मॅडम. हे 3 वर्ष व्यवस्थित काळजी घेतली तर 3-4 वर्षापर्यंत शेतकरी त्याला वापरू शकतो. रियुजेबल आहे, 3-4 वर्षापर्यंत हे वापरता येऊ शकतं आणि त्याचा झाडांना खूप मोठा फायदा होतोय. त्याच्यामुळे हे नवीन प्रयोग सुद्धा इथं आत्मसात होताना मालेगावात तुम्हाला दिसत आहेत. मुळात डाळिंब हे मालेगावातलं पीक आहे. या मातीत डाळिंब चांगलं येतं, या पाण्यात डाळिंब चांगलं येतं. पण काही वर्षापूर्वी जसं आपण बघितलं होतं की तेल्या येऊन त्यांनी सगळे डाळिंब हे शेतीच्या शेती झोपवून टाकली होती आणि इथल्या लोकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. पण तरी सुद्धा तो थांबतो, तो शेतकरी नाही. आणि त्याच्यामुळे त्यांनी या आव्हानांवर मात करून वेगवेगळे प्रयोग करत, ते आत्मसात करत आज परत मालेगावात आपल्याला ही डाळिंबाची शेती फुलताना दिसतेय. हे असे जे आधार मिळत आहेत त्याच्यामुळे सुद्धा खूप सारा चांगला फायदा या शेतीला डाळिंबाचा निश्चित होतोय. तुम्ही हे असेच प्रयोग करत राहा. चांगल्या प्रयोगांनी चांगली शेती होऊ शकते हे उदाहरण आपण सगळ्यांसमोर ठेवूयात आणि तुम्हाला यासाठी सर्व शुभेच्छा. तुम्हालाही धन्यवाद मॅडम.